म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे आणि पुणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित BLS आणि CPR प्रशिक्षण उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिवाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या उपक्रमात जवळपास 500 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेले CPR आणि बेसिक लाईफ सपोर्ट BLS याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले। अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे येथील HOD इमर्जन्सी मेडिसिन आणि ॲक्यूट केअर डॉक्टर सुजय पाटील यांनी वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे च्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन केले। तज्ज्ञ डॉक्टरांनी लाईव्ह डेमोद्वारे CPR तंत्र समजावून घेतले। समाजात आपत्कालीन आरोग्य जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना डॉक्टर सुजय पाटील यांनी दिली। याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। आणि त्या आग लागल्यामध्ये एखादा पेशंट कोलॅप्स झालेला, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जाऊन त्या CPR करू शकता का? म्हणजे पेशंट पण धोक्यात आहे आणि तुम्ही पण धोक्यात आहे असल्यावेळी पहिल्यांदा काय करावं लागेल? सीन सेफ काहीतरी करावं लागेल। सीन सेफ म्हणजे काय? तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे असू नये, ठीक आहे। मग तुम्ही पेशंटला, तुझं निश्चित पडल्या त्या व्यक्तीला बाजूला सारलं, ठीक आहे, बाजूला सारलं आणि हा बाबा कडेला घेतलं, ठीक आहे। मग त्याचं काय करणार? पुढची स्टेप काय करायचं? त्याचं आपल्याला नाव नाही माहिती, तो आपल्याशी अनोळखी आहे, तर काय कसं उठवायचं त्याला? तर मॅडम बोलल्या की पाणी प्यायचं, ठीक आहे। अजून कोणी? हवा द्या, हवा आणि दो, हवा आणि म्हणायचं काय? मग हवा आणि दो, हा। तर पहिली गोष्ट ताई, कुठल्याही असल्या सिच्युएशन मध्ये तोंडावाटे काही द्यायचं नाही, हा, म्हणजे तुम्ही असं वर शिंपडायचं म्हणताय, ठीक, चालेल। अजून काय? तर अशा सिच्युएशन मध्ये आपण सर्वात पहिला पेशंटच्या बाजूला जायचं आणि त्याच्या शोल्डर वरती, ठीक आहे, दादा ताई कुठे, तुला बरं वाटतंय का? तुम्ही तुमच्या कुठल्याही पद्धतीने लँग्वेज मध्ये तुम्ही त्याला फक्त हात लावून आणि टॅप करून असं जोरात, ठीक आहे, उठवायचंय। मी तुम्हाला करून पण दाखवेन। हे का करतो आपण? का उठवतोय? म्हणजे त्याच्यात जर हृदयाचे ठोके चालू असतील किंवा त्याच्यात पेशंटचं थोडंफार त्याचं मेंदू काम करत असेल तर त्याला समजेल। तुम्हाला कोणाला शोल्डर टॅप केलं तर आपण झोपेतून पण उठतो का नाही? मग ह्याला जर तेच बघायचं, आपल्याला चेक करायचंय, दादा तू ठीक आहेस का? आर यू ओके? हे आपण करून बघायचं, ठीक। ह्याला रिस्पॉन्स नाही आला, काय करायचं? मग रिस्पॉन्स नाही येईल म्हणजे पहिली गोष्ट टिक मार्क झाली, कारण की CPR देण्यासाठी, BLS देण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत, ठीक आहे। पहिला तुम्ही जागा बघितली, दुसरं शोल्डरवरती टॅप करून पेशंटला रिस्पॉन्स नाहीये चेक केला, पुढची गोष्ट असते पेशंट श्वासोश्वास घेतोय का नाही। आपण श्वासोश्वास घेताना काय, आपली छाती आणि आपलं पोट, ज्यावेळी आपण हवा आत घेतो त्यावेळी वर जाते की नाही, ठीक आहे, आणि ज्यावेळी आपण CO2 बाहेर सोडतो त्यावेळी परत आपली छाती वर जाते। असं मिनिटातनं तुम्ही मी 14 ते 16 वेळा आपण श्वास घेत असतो, ठीक आहे। पेशंट जर वयस्कर असेल, पेशंटला श्वसनाचा त्रास असेल, तो थोडा स्पीड जरा वाढवणार आहे। हा पेशंटची छाती ज्यावेळी आपण खाली झोपवतो त्यावेळी आपण, ठीक आहे, मेल असेल तर आपण शर्टाची बटणं काढू शकतो, फिमेल जरी असेल तरी पण आपण समजू शकतो की छाती वर खाली होते की नाही, ठीक आहे। हे झालं छाती। आपण नाकाच्या समोर जर बोटं मूवीज मध्ये बघितलं असेल, आपण कधी भरपूर लावतो, काय लावतो असं बघतो, म्हणजे नाकाच्या नाकपुडीमधून श्वास घेतोय नाही घेतोय हे समजतं। तर आपल्याला काय बघायचंय? पहिल्यांदा छाती पण बघायचंय, दुसरं हे पण बघायचं, दोन्ही पण नाही घ्यायचं। दुसरी गोष्ट टिक मार्क झाली, ठीक। तिसरी गोष्ट आहे जरा ती कॉम्प्लिकेटेड आहे, ठीक आहे, पल्स बघणं, ठीक आहे। पल्स बघणं हे प्रत्येकाला जमतच असं काही नाही, ठीक आहे।
पल्स बघण्यासाठी थोडंफार एक्सपिरियन्सची गरज असते, त्यासाठी डॉक्टर किंवा नर्स व्हायची गरज नाही. ठीक आहे, एक्सपिरियन्स म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःच्या नाड्या बघायला चालू करता. ठीक आहे, स्वतःची नाडी कुठे बघता तुम्ही? प्रत्येकाला नाडी बघणार येतं, प्रत्येकाला नाडी सापडते. कोणी सांगेल का उठून कुठे बघायची आणि कशी बघायची? बाकीच्यांना कसं सांगितलं? सगळ्यांना कसं समजेल? ठीक सर. हरीसाई संजीव कुमार नाईक, पुणे शहर पोलीस मुख्यालय. आजच्या कार्यक्रम काय म्हणाल? आजचा हा जो कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे, एमर्जन्सी मेडिसिन डे, आजचा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट घेतला आहे सरांनी. CPR अचानक जर काही अपघात वगैरे झाला आणि जे अपघातग्रस्त व्यक्ती आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी CPRची सिस्टीम एकदम उत्तम आहे आणि चांगली आहे. या अगोदरसुद्धा असे प्रोग्राम ह्या पोलीस मुख्यालय या ठिकाणी झालेले आहे. त्याबद्दल सरांचा आम्ही खूप खूप धन्यवाद, आभारी आहोत. ओके. एकत्र आलेलो आहेत. आजचा उद्देश सगळे आपले प्रशिक्षणार्थी पोलीस समाज बांधव यांना CPR टेक्निक समजवणं. CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, ज्यालाच आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतो. ज्यावेळी पेशंट एखादा कोलॅप्स्ड असतो, पेशंटचा हार्ट रेट किंवा हृदयाचे ठोके बंद पडलेले असतात, पेशंट श्वास घेत नसतो, अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला CPR हा कोणत्या पद्धतीने देता येईल त्याच्या गोष्टी आज आपण शिकून घेतल्या. CPR करण्यासाठी कुठलाही डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलची गरज नाही. प्रत्येक आपला समाज बांधव BLS CPR हे करू शकतो. तर ह्या गोष्टी कशा ओळखायच्यात आणि मग ते आपण CPR कशा कराव्यात ह्याचा आज आपण प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहेत. आणि ह्याच्यात सर्व पद्धतीनं समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे. ज्यावेळी एखादा पेशंट श्वास घ्यायचा थांबतो, पेशंट रिस्पॉन्स करत नाही, त्यावेळी आपण CPR म्हणजे BLS चालू करतो. पेशंटला ज्यावेळी आपण चेस्ट कॉम्प्रेशन चालू करतो त्यावेळी पेशंटला प्राणवायू पण देणं महत्त्वाचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये चेस्ट कॉम्प्रेशन 30 वेळा आणि त्याच्यानंतर 2 वेळा आपण माउथ टू माउथ रेस्पिरेशन देऊ शकतो. हे 30:2 ही प्रोसिजर एक एक्सपिरियंट ॲम्ब्युलन्स किंवा अपोलो हॉस्पिटल किंवा कुठल्याही हॉस्पिटलमधनं ॲम्ब्युलन्स येऊन पॅरामेडिक येऊपर्यंत ही आपले CPR लाईफ सेव्हिंग स्किल ही चालू ठेवल्या पाहिजे पेशंटचं आयुष्य किंवा प्राण वाचवण्यासाठी. ज्यावेळेस पेशंट एकटा असेल त्या